मला काही शेतकऱ्यांनी वेगळं सांगितलं, त्याच्यात कुठं अजून राहिला असेल तर सांगा, आम्ही तुमचे आहोत. आम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या करता बसलेलो. आपल्याला विकास साधायचा आहे, जसा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला. वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला विकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु बकालपणा, शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे. शहर कुठलंही असू द्या, त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. स्वच्छ चांगलं पाणी मिळालं पाहिजे. पाणी खराब मिळालं तर त्याच्यात रोगराई पसरते. अंडरग्राऊंड ड्रेनेज पाहिजे. अंडरग्राऊंड ड्रेनेज नसेल तर डासांचा प्रादुर्भाव होतो. त्याच्यामध्ये कुठेही चुकीची झाडं, वेडाबाबळी वगैरे आल्या तर त्या काढल्या पाहिजे, तिथं स्वच्छ केलं पाहिजे, चांगली झाडं लावली पाहिजे, देशी झाडं लावली पाहिजे. ते करता येतं. वेगवेगळ्या योजना आहेत. राज्यांनी पण यंदा काही लाख झाडं लावायचा कार्यक्रम घेतला. आम्ही आता पुढच्या वर्षीपासून काही कोटी झाडं लावायचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतोय. हे करावं लागेल, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला मला माफ करणार नाही. हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घ्या.